केलं नसतं लग्न तर काय फरक पडला असता? राहिलो असतो एकटा, जगलो असतो माझं आयुष्य एकट्यात. का आलात तुम्ही माझ्या आयुष्यात? आणि हे सगळं करून तुम्हाला काय मिळालं? या गुंड मावाली देश प्रतापची जिरवायची होती म्हणून हा सगळा घाट घातला. तेजप्रताप, कॉन्ट्रॅक्ट केलं होतं तुम्ही माझ्यासोबत. माझं एकदा ऐकून घे. मी याआधी तुला खरं सांगायचा प्रयत्न केला होता. मी शपथ घेऊन सांगते, मला तुला सगळं सांगायचं होतं. उलट माझ्या हिशोबाने तर तुला सगळं खरं माहित होतं. आता परवा मला कळलं की तुझ्या कानाचा प्रॉब्लेम आहे. त्या दिवशी तू काहीच ऐकलं नाही हे मला आत्ता कळलं. वैदे बस बस. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तुम्हाला जे बोलायचं होतं ते बोलून झालंय तुमचं. आता नाही बोलू नका. ते लग्न तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलं. वा, छान, आवडला आपल्याला. काय भारी गिफ्ट दिलं तुम्ही माझ्या बर्थडेचं मला. हा, आयुष्यभर न विसरण्यासारखं. हरकत नाही, तुमचा हा निर्णय मान्य आहे मला. आणि मी त्याचा आदरपूर्वक स्वीकार करतो. पण हे गिफ्ट आयुष्यभर विसरणार नाही. तुझ्यापर्यंत हे सगळं कुठल्या पद्धतीने पोहोचलंय मला खरंच माहित नाही. मी सगळं सांगते ना तुला स्वतः. माझं एकदा म्हणणं ऐकून घे. नाही वैदे, जे झालंय ते झालंय आता. कदाचित माझ्या आयुष्यात तुमचं प्रेम नसेल लिहिलं गेलं. या प्रेमाच्या दुनियेत अजून एका लव्ह स्टोरीचा कागद कोराच राहिला. तो पण माझा. हा, आता एवढ्या सगळ्या गोष्टी पचवायला थोडा वेळ लागेल. पण काय हरकत नाही. असो, पण काही जरी असलं तरी एक मनापासून सांगतो, माझं तुमच्यावर मनापासून प्रेम होतं आहे आणि असंच राहणार. तुम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट सांभाळा आणि एकदा का तुमचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालं की मग तुम्ही तुमचा वेगळा रस्ता धरा. मी कधीही तुमच्या वाट आडवा येणार नाही. शब्द आहे आपला. आणि एक, जेव्हा मला तुमच्यावर पहिल्या नजरेत प्रेम झालं होतं तेव्हापासनं
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत एक काळीच फक्त तुमच्यासाठी धडधडल. तुमच्यासाठी. बाय. बाय नाही, गुड बाय. वैदेही धनाजी जगताप. गुड बाय. ऐक ना माझं, एक मिनिट. तेजप्रताप थांब. मला जर ते कॉन्ट्रॅक्ट तोडायचं असेल तर, मला जर ते कॉन्ट्रॅक्ट तोडायचं असेल तर, मला जर ते कॉन्ट्रॅक्ट तोडायचं असेल तर, काय काय म्हणला? मला तो कॉन्ट्रॅक्ट कायमचा तोडून टाकायचा आहे. नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. आणि फक्त ह्याच जन्मात नाही तर पुढच्या प्रत्येक जन्मात. तुझ्यासाठी तुझ्या संगम तुझीच म्हणून राहायचंय. कधीपासून हेच सांगायचा प्रयत्न करते मी तुला. तुझं प्रेम कळायला मला खूप उशीर झाला रे. आता मला कळलंय माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू तेजा. आणखी पाडू. आपण पण केव्हापासून रेडी आहे. ऑलवेज. आम्ही पण तुमची साथ कधीच नाही सोडणार. शब्द आहे आपला. आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतोय. परमनंट मार्कर.
आय लव्ह यू. चांदन रूप तुझ पुरतण्यार नजरची जादूगिरी जुलमी धार मखमली सपनान मन भुलला काळजाच्या वाटेवर रान फुलला धड धड उरात ह्या कशान ते ठावना नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग बावरल बावरल खुळ मन बावरल सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग बावरल बावरल खुळ मन बावरल हे दूर झाला माझा सारा मिटून गेल्या दिशा घडी घर कसला नाही काय म्हणावी नशा रुजवातीच्या साजताही फूल पडली जणू नाशिकताही वदनाही प्रेमाची आशा माई अगं लायकी नसताना मक्तेदारांच्या सोनेचा मान मिळालाय तिला. एवढं होतं तर मग लगीन कशाला लावून दिलंस? अन शेवटचा दिवस म्हणजे ये बघ, जे काही सांगायचं ना ते बयाजवर सांग, नाहीतर राहू दे गुपित तुझ्याकडेच. सांगतो आईसाहेब. आईसाहेब, तुमच्यापासून आम्ही कधी काही लपवून ठेवलंय का? खर तर महत्वाचं काहीतरी सांगायचं होतं आम्हाला तुम्हा दोघींना. बऱ्याच दिवसापासून आमच्या मनात होतं, पण काही ना काही कारणानं ते राहूनच जात होतं. आईसाहेब, अहो त्यावेळी आमची राजकीय कारकीर्द पणाला लागली होती. आपल्या तेज प्रतापांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होणार होता. आम्ही राजकीयरित्या इतकी कोंडीत सापडलो होतो ना, म्हणून नाईलाज असतो हा लग्नाचा विचार आम्हाला करावा लागला. आईसाहेब, त्या मुलीच्या सांगण्यावरून 1 वर्षाच्या मुदतीपत्रावर सह्या केल्या आम्ही. कॉन्ट्रॅक्ट केलं आम्ही. अगं माई, काय बोलतेस तू? हे खरं बोलतोय आईसाहेब. आठवतंय तुम्हाला आम्ही बोललोय का कधी तुमच्याशी खोटं? नाही ना? आणि मग वैदेही हे सगळं नाटक.
नाटक करते ती पोरगी. तेज प्रतापांची बायको असण्याचं, मक्तेदारांची सूद असण्याचं नाटक करते ती पोरगी. आ पण 1 वर्ष झालं की तेज प्रतापांना घटस्फोट देणार ती. करारपत्रावर सह्या घेतल्यात तिच्या. आता त्या पोरीचे शेवटचे 6 महिने राहिले आपल्या घरात. शेवटचे 6 महिने. म्हणून तर म्हणलं, त्या जगतापांचं एवढं मनावर घेऊ नका. बाय ताई, बाय दादा, बाय. ओ हानके बडीव, आता तुम्ही माझ्या आहात, फक्त माझ्या. आणि तू माझा. तुझ्यासाठी तुझ्या संग. भेटलेल्या वनव्यात तुझ्यासाठी तुझ्या संग. तुझ्यासाठी, तुझ्या संग. तुझ्यासाठी, तुझ्या संग. येडवलं मन माझं तुझ्याच मग मग. पिरतीच्या पाखराच आभाळ तुझ्यात ग. येडवलं मन माझं तुझ्याच मग मग. पिरतीच्या पाखराच आभाळ तुझ्यात ग. दिसला तुझ्या मग रातीला सपनात जाग. काय झाले जीवाचे हाल आता तुला सांगू कसं ग. येडावलं मन माझं तुझ्याच मग मग. पिरतीच्या पाखराच आभाळ तुझ्यात ग. जे मला माहिती आहे, तेज प्रताप एक आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, आदर्श जावई पण आहे. त्याच्या इमेजला तडा गेलेलं मला नाही आवडणार. कोणाला तरी सांगायचं की मला आयुष्यभर मक्तेदारांची सून बनून राहायचंय. अजय, अजय, अगं बोलवलंस ना मला? वय, माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर देशील? बोल ना. वैदेहीबद्दल तुझं काय मत आहे? काय मत ते म्हणजे? प्रिया, उगा माझा प्रश्न परतू नको. तुला बरोबर कळलंय मी काय विचारते ती.
सांग मला, वैदेही तेजासाठी योग्य आहे ना व? अगं बोल की, मी काय विचारतीये? अजय, मी फार काही सांगणार नाही, पण वैदेही सारखी मुलगी तेजाला शोधून सापडणार नाही हे मात्र खरंय. वैदेहीच तेजासाठी योग्य मुलगी आहे. हा म्हणजे पहिल्या भेटीत एखाद्याला ती फटकळ वाटू शकते, पण अजय ती खरी आहे, स्पष्ट बोलणारी आहे. तेजा आणि वैदेही एकमेकांसाठीच बनलेत आणि हेच खरं आहे. ठीक आहे, जातो. पाहताना लाजली, गालातच हसली, प्रीत तिच्यावर जडली, जादू तिची झाली. पाहुणी साज माझा मग मग येतो माझा गोड गोड दा तुझ्या भरलत मनात माझ्या.